नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता 6वीचा निकाल हा लागलेला असतो. 6वी विजय झालेली असते आणि हे सगळं धैर्यमुळे शक्य होतं. तर आता इकडं जी 6वी आहे, आता ती घरी जायला निघते. धैर्य म्हणतो, "6वी चला माझ्यासोबत." तेवढ्यात आता 6वीची आई म्हणते, की "बघ 6वी, तुला माझी शपथ आहे, तू माझ्यासोबत घरी चल." आणि आता 6वीची आई तिला घेऊन 6वीला घेऊन घरी येते. धैर्य पण आता घरी जातो आणि इकडं आता 6वी घरी आल्यावरती आता सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. तर इकडं धैर्य घरी आल्यावरती धैर्य रूममध्ये जातो आणि विराला पाणी मागते. विरा पाणी देते आणि धैर्य समोर उभा असते आणि म्हणत असते, की "धैर्य, अहो काय झालं? कशाला गेला तुम्ही त्या फालतू मुलीला वाचवण्यासाठी? तुम्हाला काही कळतं की नाही धैर्य? मला सांगितलं पण नाही. डायरेक्ट गेले त्या मुलीला वाचवायला." आणि आता धैर्य पाणी पित असतो. तो काहीच बोलत नाही. तो म्हणतो, की "इरा शांत बसा. मला जास्त डोकं लावायला लावू नका आणि त्रास देऊ नका. शांत बसता का तुम्ही?" तर आता ते म्हणते, की सांगा ना पण धैर्य, असं का करताय तुम्ही?" तर आता ते म्हणतात, की "हो, हे बघा, तुम्हाला आम्ही हे काय सांगितलं इरा सांगा ना मग धैर्य, का गेलता तुम्ही मला सोडून? अहो माझ्यावर काय रागवताय तुम्ही? त्या मुलीवर रागायला पाहिजे, तिचं प्रेम करताय, तिची काळजी घेता आणि जिच्यावर काळजी करायला पाहिजे तिच्यावर रागवता. नेमकं काय धैर्य झालं तुमचं? मला तर काहीच कळत नाहीये." असं म्हणते. तर आता लगेच ती म्हणते, की "हो, हे बघा." धैर्य म्हणतो, की "हे बघा इरा, तुम्ही शांत बसतात का? माझं डोकं शांत होऊ द्या." तरी इरा शांत बसत नाही. सारखीच बडबड करत असते. इकडं जी दीपा आहे, ती दीपा आता शांत बसत नाही. भाऊ बाहेर येतात आणि आता ती भाऊंना लगेच दाखवते पेपर आणि पेपरमध्ये म्हणते, की "बघा, बघितलं का भाऊ तुम्ही हे सगळं काही?" तर आता लगेच म्हणतात, की "काय आहे?" भाऊ म्हणतात, भाऊंना दाखवते, म्हणते, की "बघा भाऊ, काय आहे हे सगळं काही? अहो तुमच्या बहिणीने काय केलंय तुमच्या नातीनी? बघितलं ना काय दिलंय तिने? काय केलंय, काय नाही ते? अहो कळतं की नाही हिला काही?" असं म्हणतात आणि म्हणतात, की "काय, काय केलंय? काय केलंय सावीनं माझ्या?" तर आता ते म्हणतात, की "बघा, तुमच्या सावीने बघा काय केलंय. अहो किती घाण आणि खालच्या पातळीची नात आहे तुमची." तर आता भाऊ म्हणतात, "अहो काही बोलू नको." तर ते की "दाखवू का पेपर तुम्हाला?" भाऊंना पेपर वाचायला देते. तेवढंच आता केतन पळत येतो. भाऊंच्या हातातला पेपर घेतो आणि बाजूला टाकतो. म्हणतो, की "काही नाही भाऊ त्याच्यामध्ये. दीपाचं काय ऐकता? दीपे तुला गप्प बसत नाही का? जा तिकडं चल." असं म्हणतात आणि भाऊंना आता लगेच 6वी असते. 6वी भाऊंचा हात हातात घेते आणि म्हणते, की "भाऊ, तुमचा माझ्यावरती, तुमच्या नातेवरती विश्वास नाहीये का? कशाला ते पेपर बघताय? जाऊ द्या." असं म्हणते 6वी आता. आणि ते भाऊ आहेत ते पण म्हणतात, की "हो जाऊ दे." तर आता लगेच सगळेजण तिथून जातात. तर तिकडं जो धैर्य आहे तो ग्लास फोडून टाकतो. त्याला खूप राग येतो इराचा. इरा नुसती सारखी त्याला प्रश्न विचारत राहते सावीबद्दल. तर आता इरा म्हणते, "काय हो धैर्य, तुम्ही तर खरंच त्या मुलीच्या प्रेमात पडला की काय? माझा राग-राग करताय तुम्ही. अहो खरंच तुम्ही आता कसे वागताय बघा. तिने तुमच्यावर करणी केली की काय? मला तर खरंच कळत नाहीये. तिने करणी केली का धैर्य तुमच्यावरती?" धैर्य आता लगेच इराच्या तोंडात हाणतो आणि म्हणतो, की "हे बघा इरा, तुम्ही आता शांत बसता की नाही? माझं डोकं खाऊ नका, खाऊ नका. तुम्हाला किती वेळेस सांगितलं तरी कळत नाही का?" आणि धैर्य आता तिचा हात पकडतो आणि बाहेर लोटून देतो. खाली काचेच्या त्याच्या पायात काचा पण घुसतात आणि तिला लोटून देतो आणि दरवाजा लावतो आणि म्हणतो, की "खरंच मी सावीच्या प्रेमात पडलोय का?" असं एकटा विचार करतो. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.